नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नवोदय या कथेच्या 6व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भूमिकाने अभिजितला मदत तर केली, पण या नात्यामध्ये पुढे आता काय घडणार? अभिजित भूतकाळ विसरून भूमिकाचा स्वीकार करेल का? चला तर मग पुढे काय घडतंय पाहूया या आजच्या खास भागामध्ये. भूमिका ऐक तर, ती जाऊ लागली. तसं त्याने तिला आवाज दिला. ती थांबली आणि त्याच्याकडे वळून नाराजीने पाहत म्हणाली, जेव्हा तुम्ही मला इतकं परकं समजतात तर मग लग्न का केलं माझ्याशी? अभिजितच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटली. लग्न का केलं या प्रश्नाचे उत्तर तो तिला देईल तर ते तिला आवडणार नाही. त्याने भूमिकाकडे पाहत म्हटले, तशी गोष्ट नाहीये, तुला त्रास करून घेण्याची गरज नाही. मी सर्व काही सांभाळून घेईल. तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये, तुम्ही दुसऱ्या कोणाची मदत घेऊ शकतात, पण माझी नाही. मग तुम्ही मला विचारता की मला काय हवे आहे? भूमिकाने त्याच्याकडे पाहत म्हटले. तिची नाराजी आपल्यावर पडताच तो शांत झाला. तिच्याशी बोलण्यासाठी जणू त्याच्याकडे शब्दच उरले नव्हते. विचार करून करून तो हैराण झाला होता. असे वाटले जणू कोणीतरी मनातील अर्धा भार हलका केला आहे, पण तरीही त्याला हो म्हणता येत नव्हते. हे सध्या फक्त 20,000 रुपयेच आहेत. मी ATM कार्ड करून काढून आणेल, तेव्हा तुम्ही ते घेऊन घ्या आणि नंतर परत करा. भूमिकाचे बोलणे ऐकून तो अस्वस्थ झाला. अभिजितच्या कपाळावर पडलेली आठी पाहून ती म्हणाली, 2 दिवसात सर्व सोय करणे कठीण होईल. तुम्ही इतका विचार का करत आहात? शेवटी घरचीच गोष्ट आहे ना. हो, धन्यवाद. तो काय बोलावे हे समजू शकत नव्हता. त्याने दिलेली सहमती भूमिकासाठी पुरेशी होती, परंतु अभिजितला मात्र अजूनही श्वास घेणे कठीण जात होते. डोक्यावर काहीतरी मोठे ओझे असल्यासारखे त्याला वाटत होते. ती हसली, हे तोपर्यंत ठेवून घ्या. त्याच्या हातात पैसे टेकून ती बोलत बोलत पलंगाच्या दिशेने सरकली. हो, त्याला खरंच स्वतःवर ओझे आल्यासारखे वाटत होते. पलंगावर दोघेही आपापल्या जागी पडले होते. भूमिकाला हे चांगलेच समजत होते की त्याने दागिन्याच्या नावावर अशा प्रकारे प्रतिक्रिया का दिली. त्याचे नकार देणे तसे विचित्र होते, पण ती हेही समजून होती की कदाचित तो अजूनही तिला आपली मानत नव्हता. शिवाय त्यांच्यात अजून तितका संवादही झाला नव्हता. तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. अभिजितची नजर छताच्या पंख्यावर खेळली होती. ती हळूच त्याच्या दिशेने थोडी सरकली. अभिजितला तिची चाहूल लागताच त्याने तिच्याकडे पाहिले. तू दुकानातून इतक्या उशिरा का येतेस? थोडे वेळेवर येत जा. तुझी झोपसुद्धा अपुरी राहते. तशी काही गोष्ट नाही, मला सवय आहे, त्याने उत्तर दिले. हाताशी उशी डोक्याखाली घेऊन तो तसाच वरच्या बाजूला पाहत होता. त्याला अशा स्थितीत पाहून भूमिका शांत झाली. अभिजित मात्र आपल्याच विचारात गढून गेला होता. त्याने मान वळून तिच्याकडे पाहत म्हटले, तुला माझ्याकडून वेळ हवा आहे असे मला कधीच जाणवलेच नाही, म्हणूनच मी वेळ दिला नाही. काम आहे तर करावेच लागते. काही वाटले तर सांगत जा. मी माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी बोलले. ती थोडी लाजली. तिच्या बोलायचा तो काय अर्थ काढेल या विचाराने भूमिका मागे सरकू लागली. ती मागे होणार तितक्यात तो म्हणाला, तुझी जबाबदारी फक्त घरापुरती मर्यादित आहे असे मला म्हणायचे नव्हते. या नात्याला तुला फक्त कर्तव्यच पूर्ण करायची नाहीत तर अधिकारही आहे. अधिकार? कोणते अधिकार? ती थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली. जो वरच्या बाजूला पाहत होता त्याने आपली नजर तिच्यावर टाकली. जे एक पत्नीचे असतात. अधिकार देऊच शकत नाही तुम्ही मला. भूमिकाचे हे वाक्य ऐकून त्याची नजर पुन्हा तिच्याकडे वळाली. भूमिका, आत्तापर्यंत तू स्वतः तुम्ही माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही, अधिकार काय देणार? हे ऐकून तो थबकला. भूमिका मंद हसली. अनुरागशी लग्न होणार होते, त्यामुळे भूतकाळातून बाहेर पडणे माझ्यासाठी कठीण आहे हे तुम्ही स्वतः गृहीत धरले. मला सांगता की मला काही वाटेल तर मी बोलावे, पण मी काय बोलू? वेळेबद्दल माझी काही तक्रार नाहीये, पण जेव्हा तुम्ही घरी असतात तेव्हासुद्धा कधी तुम्ही स्वतःहून काही बोलतात का? भेटवस्तू देऊन औपचारिकता पार पाडणे म्हणजे लग्न नव्हे. मला तुमच्या घटस्फोटाचे कारण माहीत नाही, हेही माहीत नाही की तुम्हाला माझ्याशी लग्न का करावे लागले, पण नातं जोडायचा प्रयत्न मी एकटी नाही करू शकत अभिजितजी. तिने पहिल्यांदाच न चिडता आपल्या मनातील गोष्ट त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. तिचा सूर अगदी सहज होता. अभिजितला सुद्धा आता जाणीव झाली होती की तो आतापर्यंत खूप जास्त विचार करत होता. करणचे बोलणेही त्याच्या डोक्यात आले. त्याने तिच्याकडे पाहिले, जी आता सरकून थोडी दूर झाली होती. अभिजितची शांतता पाहून ती गप्प झाली. तिने कूस बदलल्यामुळे तो काहीतरी बोलणार होता, पण एकदम गप्प झाला. त्याच्याकडे पाठ करून झोपलेल्या भूमिकाला पाहून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या कमरेवर हात ठेवला.
तो थोडा गोंधळला होता. भूमिका एकदम शहरली. तिच्या उघड्या कमरेवर त्याचा हाताचा स्पर्श होताच तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. अभिजित अंतर कमी करत तिच्या जवळ आला आणि हे जाणून तिचे ठोके प्रचंड वेगाने चालू झाले. इकडे बघ. अभिजितचा गंभीर आवाज ऐकून तिने हळूच कूस बदलली. त्याला इतक्या जवळ पाहून तिचा श्वास जलद झाला. त्यांच्यात खूप कमी अंतर उरले होते. माफ कर. तुला निराश करायचा माझा कोणताही प्रयत्न नव्हता. मला फक्त वाटले तुला वेळ हवा आहे. मी जास्त बोलत नाही. माझा स्वभावच असा आहे. तू तक्रार करू शकतेस. तुम्ही स्वतः प्रयत्न का नाही करू शकत? तक्रार करण्यापेक्षा हे चांगले होईल की तुम्ही स्वतः प्रयत्न करून पहा. भूमिकाने हळुवार आवाजात म्हटले. आज तिचा अंदाज वेगळाच होता. अभिजितला काहीच सुचेनासे झाले. तो एकदम सुन्न झाला. तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले, तुमचे प्रेमविवाह लव्ह मॅरेज झाले होते का? आणि हे ऐकून तो एकदम डचकला. म्हणजे? काही नाही. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जसे वागताय त्यावरून मला तसे वाटले. नाही, तशी काही गोष्ट नाही आहे. ओ, मला वाटलं कदाचित तुमचा प्रेमविवाह झाला असावा. का वाटले? आत्तापर्यंत जसं आहे म्हणजे नक्की काय? अभिजितचा प्रश्न ऐकून तिने नकारार्थी मान हलवली. तिच्या कमरेवर असलेला हात मागे घेत तो म्हणाला, माहीत नाही आज तुला काय झाले आहे. भूमिकाने काहीही उत्तर न देता आपले डोळे मिटून घेतले. ती खूप संकोचली होती. त्याच्या जवळ असल्याच्या जाणीवीने तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलून गेला होता. अभिजितने मान वळवून तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो अजूनही विचारात पडला होता. तिने डोळे मिटले होते, पण झोप मात्र तिच्या डोळ्यापासून खूप दूर होती. त्यांची अर्धी अडचण दूर झाली होती. मित्राने मदत केल्या उर्वरित रकमेतून भूमिकाने मदत केली होती. त्याच्यासाठी हे थोडे विचित्र होते, पण सध्या तो काही करू शकत नव्हता. रागिणीला जी रक्कम द्यायची होती त्याची चिंता आता संपली होती, पण आता संपूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित होते. का हो मित्रा, झाली का सोय? दुकानात बसलेल्या अभिजितने मित्राचा आवाज ऐकून भानावर येत त्याच्याकडे पाहत उत्तर दिले. हो, झाली आहे सोय. चल, छान झाले. कोणाकडून घेतले पैसे? झाले बस घरातूनच. त्यांनी केली मदत. त्याचे उत्तर ऐकून मित्राच्या डोळ्यात आश्चर्य उमटले. त्यांनी? वहिनीने? हो, अभिजितने उत्तर दिले. भूमिकाचे बोलणे जणू अजूनही त्याच्या कानात गुंजत होते. मित्राने हसून त्याच्याकडे पाहत म्हटले, वा, छान आहे. तू मला हे सांग, मला तिथे जावे लागेल का? अभिजितचा प्रश्न ऐकून त्याने उत्तर दिले, तू जाऊन ये. कोर्ट कचेरीची फेरी एकदाची संपून टाक. अभिजितच्या कपाळावर चिंतेची रेषा उमटली. मित्र समजून होता की त्याला रागिणीचा सामना करायचा नव्हता. त्याने हलक्या सुरात म्हटले, आत्ता कशाला देवदासारखा बनून बसला आहेस? एवढी सुंदर, गुणी आणि सुशील बायको मिळाली आहे. अजून काय हवे? जाऊ दे त्या बाईला. बस कर. अभिजितने त्याला थांबवले. त्याला गंभीर पाहून मित्राने मान हलवली. पण तू अजून सुधारला नाहीस. अजून विसरला नाहीस बहुंदा तिला. डोके जरा इतर गोष्टीमध्येही लाव. गोष्ट विसरायची किंवा आठवायची नाहीये. ती सोडून गेली म्हणून काय तिच्याबद्दल वाईट साईड बोलायचे का? अभिजितने त्याला ऐकवले. मित्राने त्याच्यासमोर हात जोडले. महाराज, धन्य आहात तुम्ही. त्या स्त्रीने जगणे कठीण करून ठेवले होते, तरीही तोंडून एक वाईट शब्द काढला नाही. एवढे नाते संपवून टाकणे म्हणजे त्याचा शेवट असतो. चांगले किंवा वाईट जे काही होते ते तिच्यासोबतच संपले. मग आता त्यावर काय बोलायचे? अभिजितच्या या बोलण्यावर मित्र फक्त मान हलवून शांत राहिला. घरात ती सासूबाईंच्या सेवेत गुंतलेली असायची. सुमती देशपांडेच्या प्रकृतीत सुधारणा होती, पण अजूनही त्यांना नीट चालता फिरता येत नव्हते. त्यामुळे त्या बहुतेक वेळी खोलीतच असायच्या. ती सुद्धा तिथेच येऊन त्यांच्या जवळ बसे. काव्या फोनवर सतत खुशाली विचारत होती. अजूनही ती तिच्याशीच बोलत होती. आम्हाला तसा काही त्रास नाहीये. तीच बिचारी हैराण झाली. काम वाढले आहे तिचे. येऊन अजून महिनासुद्धा नीट झाला नाही आणि स्वतःच्या सुनेला जरा आरामसुद्धा करू दिला नाही. जो आईच्या खोलीकडे येत होता त्याचे पावले तिथेच थांबले. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन मान इकडे तिकडे वळून पाहिले, पण ती आसपास कुठेच दिसली नाही. स्वयंपाकघरातून आवाज येत होता, म्हणजे ती तिथेच असणार. नाही ग, जेवणसुद्धा नीट करता येत नाही मला. तीच भरवते. खूप काळजी घेते आमची, सुमती देशपांडे म्हणाल्या. तो दारातून आत आला. मुलाला पाहून त्या म्हणाल्या, दादा आला आहे, नंतर बोलते तुझ्याशी. त्यांनी फोन ठेवला आणि मुलाकडे पाहत विचारले, काय झाले अभिजित? तुमची औषधी आणली होती. जेवलात का तुम्ही? हो, ठेव तिथे, भूमिका बघेल.
तीच देते. सुमती देशपांडेचे उत्तर ऐकून त्याला आपल्या बोलण्याचा आणखीन पश्चाताप झाला. सुमती देशपांडे मुलाकडे पाहू लागल्या. लहान वयातच त्याच्यावर एवढी जबाबदारी आली होती की त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडी, इच्छा असे काही उरले नव्हते. त्याच्या वयाचे मुले जिथे नवीन छंद जोपासतात तिथे तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. कष्ट करून कमवणे ही नक्कीच कठीण गोष्ट नाही, पण आपली कमाई स्वतः व्यतिरिक्त सर्वांवर खर्च करणे तितके सोपे नसते. तो याला आपली जबाबदारी मानत होता, जी खरोखरच होती. पैसे कमवणे हे त्याचे काम होते, यात काय मोठे होते. प्रत्येक पुरुष आपल्या कुटुंबासाठी करतोच. त्याने कधीही कोणतीही तक्रार केली नाही. सुमती देशपांडेंना मात्र मुलाला पाहून कलबलून यायचे. त्या त्याला पाहून म्हणाल्या, इथे बस माझ्याजवळ. तो आईजवळ येऊन बसला. त्यांनी हळूच त्याच्या गालाला स्पर्श केला. तो थोडा अस्वस्थ झाला. इतक्या आपुलकीची आणि प्रेमाची त्याला सवय उरली नव्हती. मी तर चांगली मुलगी पाहूनच आणली होती. माहीत नाही तिला काय हवे होते. तुम्ही पण ना, मला सांगता विचार करू नका. आणि स्वतः मात्र ते सर्व धरून बसलात. सोडा ते सर्व, आराम करा आता. अभिजितने आईचे बोलणे मध्येच तोडले आणि तो उठून उभा राहिला. तो जास्त वेळ कोणाशी नीट बसून बोलू शकत नसे. आईच्या खोलीतून बाहेर येऊन अंगणात आला तर ती तिथे दिसली. आलात तुम्ही? आलोय तर, अभिजितने उत्तर दिले. हातपंपाजवळ येऊन त्याने पाणी मारले, तोंड धुतले आणि पंचा घेऊन तोंड पुसू लागला. ती जेवायचे ताट वाढत होती. ते पाहून त्याने आसपास पाहत विचारले, करण कुठे आहे? अभ्यास करतोय तो, आता नाही जेवणार. त्याला जेवण झाल्यावर झोप यायला लागते. तोपर्यंत सफरचंद कापून दिली आहेत. जेव्हा जेवेल तेव्हा ताट वाढून देईल. तिने एकच वेळी सर्व स्पष्ट सांगून टाकले. अभिजितने तिच्याकडे एक नजर टाकली आणि खाटेवर बसत म्हणाला, तो नाही जेवणार का? तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेल. का मी हिरावून घेईल की काय? घेऊन येतात. अभिजितच्या उत्तरावर तिने डोळे बारकाईने मिचकवले. जा. तो पुन्हा बोलला तशी ती जाऊ लागली. इथेच घेऊन ये. त्याचा आवाज आला. भूमिका जेवायचे ताट घेऊन आली आणि दोघांनी एकत्र बसून जेवण केले. जाताय तुम्ही? भांडी गोळा करताना तिने विचारले. तो उठत म्हणाला, हो, जाऊन येतो. थोड्याच वेळात परत येईल. भूमिकाने त्याच्याकडे पाहिले. तो तिथून निघायच्या तयारीत होता आणि मग आज तो नेहमीपेक्षा जरा लवकरच घरी आला होता. दुचाकी चावी भिंतीवरच्या खुटीला अडकवत त्याने इकडे तिकडे पाहिले. ती कुठे दिसली नव्हती. बाहेर डोकावून पाहिले तर ती करणच्या खोलीतून बाहेर पडत होती. तिच्या हातात जेवायचे ताट होते. भूमिका जेव्हा जवळ आली तेव्हा त्याला पाहून तिने घड्याळाकडे पाहिले. आज लवकर कसा आलात? तुम्हीच तर म्हणत होतात की वेळ देत नाही, त्याने उत्तर दिले, जे ऐकून ती खूप लाजली. गोंधळून जाऊन हाताची बोटे एकमेकात गुंफू लागली. माहीत नाही त्याने तिच्या बोलण्याचा काय अर्थ काढला असेल. ती खूप संकोचली होती. तिच्याकडे पाहत अभिजितने हळूच मान हलवली. कमाल होती ही मुलगीसुद्धा. जर त्याने थोडा प्रयत्न केला तर अशी संकोचून जायची, आणि नाही केला तर अडचणच होती. भूमिकाकडे पाहत तो म्हणाला, बसून घे. रात्रभर उभे राहायची शिक्षा नाही दिली मी. ती अचानक गडबडली. पलंगाच्या दुसऱ्या टोकाला बसली आणि विचार करू लागली की आपण इतके सगळे का बोलून गेलो. माहीत नाही तो काय विचार करून बसला असेल. अभिजितने तिचा हात धरला. ती जी विचारात हरवलेली होती. अचानक अशा प्रकारे त्याने हात धरल्यामुळे ती थोडी कचरली. घाबरून तिने त्याच्याकडे पाहिले, पण त्याला पाहताच ती थोडी शांत झाली. खोलीत बांगड्याचा छनछनाट झाला. अभिजित शांतपणे तिचा हात हातात धरून होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच त्याच्या जवळ सरकली. त्यांच्यामध्ये खूप शांतता होती. तो बहुधा असाच होता. भूमिकाने हळूवार आवाजात विचारले, काही अडचण आहे का? नाही, तुम्ही काही बोलतच नाही आहात. खरं तर मला त्या दृष्टीने कधी तुला पाहिलेच नाही. तू आमच्या लहान त्या दृष्टीने म्हणजे कोणत्या दृष्टीने? ती मध्येच बोलून गेली. अभिजित संकोचला. त्याने तिचा हात तसाच धरून ठेवला होता. तुला माहीत आहे मला काय म्हणायचे आहे ते, आणि तू तशीही माझ्यावर खूप खुश नाहीये. अशी घाबरत असते जणू मी. काय घाबरत तर नाही मी तुम्हाला. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही दिसत नाही. अभिजितने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, जे ऐकून ती नजर मिळू शकली नाही. अभिजितने दीर्घ श्वास घेतला. काही बोललो की तू स्वतःच अशी नजर चोरायला लागतेस. नाही ते तर. भूमिका एकदम गोंधळली. विचार नव्हता केला की तिच्या बोलण्याचा एवढ्या लवकर परिणाम होईल. ती तर फक्त समजावण्याचा प्रयत्न करत होती. या नात्यात
ते दोघेही आत्तापर्यंत जणू कुठेच नव्हते. जे तिला जाणवले ते तिने बोलून दाखवले, पण तिने कुठे विचार केला होता की तो इतक्या लवकर त्यावर अंमलबजावणी करेल. अभिजितने हळूच तिचा हात सोडून दिला. तू काही बोलण्यापूर्वी संकोच करतेस का? हे ऐकताच तिच्या भुवया उचवल्या. काय म्हणायचे आहे तुम्हाला? मला वाटले की तू बोलण्यापूर्वी जास्त विचार करत नाहीस. अभिजितचे उत्तर ऐकून भूमिकाला स्वतः बोललेल्या गोष्टी आठवू लागल्या. हो, बिनधास्त काहीही बोलून जायची सवय तर तिला होतीच. तिने आतापर्यंत त्याला सुद्धा तसेच बोलून दाखवले होते. कदाचित म्हणूनच तो असे बोलला होता. अभिजितने थोडे अंतर ठेवले आणि पलंगाला टेकून बसला. एक नजर टाकली. गुलाबी रंगाच्या साडीत ती नेहमीसारखीच दिसत होती. भूमिकाचा हिरमुला चेहरा पाहून त्याच्या ओठावर आपोआपच एक छोटेसे हास्य आले. मला वाईट अर्थाने म्हणायचे नव्हते. तुझी ही सवय मला आवडते, अभिजितने पुन्हा स्वतःच म्हटले. जे ऐकून तिने हिरमुलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले. तुम्ही मला गोड बोलून अपमानित करत आहात. अरे, तिने त्याच्या बोलण्याचा काय अर्थ काढला? अभिजितने मान हलवली. तशी गोष्ट नाहीये भूमिका. मला खरंच हेच म्हणायचे होते. मनात जे असेल ते थेट बोलून दाखवणे चांगले असते. बऱ्याच वेळा आपण विचार करतो की दुसऱ्याला वाईट वाटेल, पण मनातले बोलून दाखवले पाहिजे. अभिजित जे काही बोलत होता ते स्वतःच्या अनुभवातून बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य स्पष्ट दिसत होते. तिला सासूबाईचे बोलणे आठवले. तुम्ही सुद्धा विचार करूनच बोलतात. माझी गोष्ट वेगळी आहे. माझ्या मनात कोणताही राग नाहीये. अभिजितचे उत्तर ऐकताच ती म्हणाली. माझ्या मनात आहे का? हो, असे वाटते. कधी बोलले मी? बोलशील तर भरपूर वेळा आहे. मी लक्ष दिले नाही ती गोष्ट वेगळी. कधी बोलले? हे तुमचे पहिले लग्न आहे, माझे नाही. असे म्हणणे सुद्धा तेच होते. भेटवस्तू देऊन औपचारिकता पार पाडत आहात. आत्ता आठवले का? त्याचाही हाच अर्थ होतो. तू व्यक्त केली आहे तुझी नाराजी. तुम्ही ना सर्व काही समजून घेता, पण दुर्लक्ष असे करता जणू मी कोणी नाही. अभिजित हे ऐकून क्षणभर थबकला. कोणावर खूप प्रेम करायची त्याला सवय नव्हती आणि असली तरी तो ती व्यक्त करत नसते. जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेला माणूस एकतर वैतागून राग व्यक्त करतो किंवा खूप समंजस होऊन शांतता स्वीकारतो. त्याने सुद्धा तेच केले होते. नंतर जेव्हा ती त्याच्या आयुष्यात आली तेव्हा तो पुन्हा प्रयत्न करू लागला होता. प्रेम व्यक्त करू लागला होता. तिला आपल्या आयुष्यात खास मानू लागला होता आणि त्यानंतर ती सुद्धा निघून गेली. बोलता बोलता शांत का होता तुम्ही? भूमिकाच्या आवाजाने त्याला त्याच्या प्रश्नातून बाहेर आणले. त्याने नकारार्थी मान हलवली. बस असंच. 6 महिन्यात 6 वेळा सुद्धा आपले संभाषण झाले नाही. मला वाटते की तुम्ही कमी बोलतात तर मूर्ख आहात. पण लग्नानंतर माहीत पडले की तुम्हाला माझ्यामध्ये रस नाहीये. ती एकदमच बोलून गेली. जे ऐकून अभिजितने तिच्याकडे पाहिले. ती संकोचून शांत झाली. तेव्हा तो म्हणाला, का? ते तुम्ही सांगणार. तिने हळूवार उत्तर दिले. तुला असे का वाटले ते सुद्धा सांगावे लागेल का? पाहुणे नीट निघून सुद्धा गेले नव्हते आणि तुम्ही आपल्या कामात व्यस्त झालात. ठीक आहे, काम आहे समजते, पण तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही. करणसोबत पाठवले तर पाठवले, एकदा फोन सुद्धा केला नाही आणि लग्नाच्या रात्रीची भेटवस्तू कधी दिलीत? जेव्हा तुम्हाला वाटले तेव्हा. मी जेव्हा तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाही तुम्ही असेच वागत होतात. मी तुम्हाला आवडत नाही की तुमची पहिली पत्नी? आपण दोघांबद्दल बोलत आहोत तर फक्त आपल्याबद्दलच बोल. त्याने तिचे बोलणे मध्येच तोडत म्हटले. कूस बदलून तो तिच्याकडे पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर तीव्र गांभीर्य दिसत होते. भूमिकाला वाटले कदाचित ती काही जास्तच बोलून गेली. ती संकोचली. मला वाटले तुम्ही नात्यांना वेळ देण्याची गरज असते ही गोष्ट मी समजू शकलो नाही. एकदा कोणीतरी म्हणून गेले, तू सुद्धा तसेच म्हणावे असे मला वाटत नाही, त्याने गंभीरपणे म्हटले. पण तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. भूमिकाने प्रश्नार्थक डोळे स्वतःवर खिळवलेले पाहून तो म्हणाला, समजशील हळूहळू. सर्व गोष्टी आजच समजून घ्यायच्या आहेत का? अभिजितचे हे बोलणे ऐकून ती थोडी संकोचली. अभिजितला भूमिकाचे शब्द जणू कानात गुंजलेल्यासारखे वाटत होते. रागिणीबद्दल तिला काही सांगावे किंवा तिच्यासमोर तिची चर्चा करावी असे त्याला वाटत नव्हते. ज्या गोष्टी विसरून जायच्या होत्या त्याचा पुनरुच्चार करायची त्याची इच्छा नव्हती. भूमिकाचे बोलणेही चुकीचे नव्हते, पण प्रयत्न फक्त तिनेच केला नव्हता असेही नव्हते. तिच्या मनात असलेला संकोच पाहून
तो स्वतःच थोडा दुरावून राहायचा, जेणेकरून ती अधिक अस्वस्थ होऊ नये. भूमिकाला आपल्या शेजारी थोडेसे अंतर ठेवून झोपलेल्या अभिजितकडे पाहत होती, ज्याने तिच्याकडे कूस बदलली होती. त्याला पाहून संकोचात तिने आपली नजर वळवली. माझा असा अर्थ नव्हता. नक्की काय अर्थ होता ते तरी सांगून टाक, म्हणजे मी पुढे काळजी घेईल, अभिजितने तिच्याकडे पाहत विचारले. भूमिकाला समजेना की काय उत्तर द्यावे. आज तशी ती खूप काही बोलून गेली होती. रागिनी त्याची पहिली पत्नी आणि त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल ती विचारू इच्छित होती, पण तिला विचारता आले नाही. त्याने स्पष्ट सांगितले होते की तिच्याबद्दल काही बोलू नको. बोल, काही सांगायचे आहे का तुला? तिची बदलती चेहऱ्याची भाषा पाहून अभिजितने समजून घेत विचारले. तिने गडबडून नकारार्थी मान हलवली. तुम्हाला सकाळी लवकर निघायचे असेल ना? उशीर होईल. काही हरकत नाही. तुला जे सांगायचे होते ते सांग. काही नाही, बस असंच. कधी कधी वाटते की तुमच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. मी तर सहजच बोलले होते. तुम्ही लवकर यावे म्हणून नाही म्हटले. तुम्ही थकत असाल या विचाराने बोलले, तिने हळुवारपणे म्हटले. सोबतच आपल्या बोलण्याचा अर्थही स्पष्ट केला, जेणेकरून त्याला असे वाटू नये की ती त्याच्या वेळेची मागणी करत होती. अभिजितने तिच्याकडे नजर भरून पाहिले आणि नंतर सरळ झोपत म्हणाला, जाणून घेण्यासारखे तसे काही नाहीचे. मी काय काम करतो ते तुला माहीतच आहे. त्या व्यतिरिक्त काही नाही आहे का? भूमिका म्हणाली. तिचा प्रश्न ऐकून तो पंख्याकडे पाहतच म्हणाला, तू सांग, तुला काय जाणून घ्यायचे आहे? काही नाही. काही क्षण विचार केल्यानंतर तिने उत्तर दिले. तिच्या डोक्यात काहीतरी नवीन विचार आला होता. तिचे उत्तर ऐकून तो शांत झाला. तिच्या बोलण्याचा विचार करूनच आज तो जरा लवकर आला होता. दोघांमध्ये इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच एवढे संवाद झाले होते. अभिजितने डोळे मिटले, पण झोप काही येत नव्हती. मनात विचारचक्र सुरू झाले होते. तिला आणि रागिनीला तो एकमेकांशी तोलू इच्छित नव्हता, पण तरीही मनात जुन्या गोष्टी डोकावू लागल्या. गोष्ट घराच्या कामाची किंवा देखभालीची नव्हती. गोष्ट होती त्या प्रेमाची आणि आपुलकीची, जी भूमिकामध्ये दिसून येत होती. निश्चितच त्यांच्यात अंतर होते. नीट बोलणे झाले नव्हते, तरीसुद्धा ती इथे सर्वांसोबत जुळवून घेऊ लागली होती. तिने जे काही म्हटले होते त्याचा पश्चातापही त्याला होत होता, पण तो भीतीच्या सावटाखाली होता. आपल्या आईसाठी तो मनातल्या मनात घाबरत होता आणि तिची चौकशी करण्याचा त्याचा अंदाज बहुधा योग्य नव्हता. सर्व काही कसे सावरणार या विचाराने तो किती हैराण झाला होता. पण तिने मदत केली नसती तर खरोखरच मोठी अडचण झाली असती. ही गोष्ट पचवणे थोडी कठीण असेल, तरी सध्या त्याची गरज होती आणि तो इच्छूनही काही करू शकत नव्हता. अभिजितच्या डोक्यात बराच वेळ हेच विचार घोळत राहिले. डोळे मिटलेले असताच अचानक छातीवर कोणाचा तरी हात जाणवला आणि तो डचकून जागी झाला. भूमिका गाढ झोपलेली होती. तिचा हात त्याच्या छातीवर आला होता आणि ती स्वतःही त्याच्या जरा जवळ सरकली होती. तिच्याकडे पाहताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला. हळूच आपला हात पुढे करून तिच्या गालाला स्पर्श करावासा वाटला, पण तो थांबला. त्याने पुन्हा एकदा मनावर ताबा मिळवला. डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागला, पण ती इतक्या जवळ झोपलेली पाहून एक वेगळीच भावना मनात निर्माण होत होती. पुढची सकाळ नेहमीसारखीच उजडली. आज अभिजित सकाळी घरी आला नव्हता. भूमिकाची नजर वारंवार दरवाजाकडे वळून त्याला शोधत होती. करणने आईला आधार देऊन बाहेर आणले. भूमिकाने लगेचच सासूबाईंना व्यवस्थित बसवले. सुमती देशपांडे हसल्या तर करण म्हणाला, वहिनी, दादा आज दुपारी नाही येणार. त्याला बाहेर काही कामासाठी जायचे होते. तिला अचानक त्या गोष्टीची आठवण झाली. सुमती देशपांडेंचे हसू मावळले. आज पुन्हा हैराण होत असेल बिचारा. अभिजितचा सामना आज पुन्हा एकदा तिच्याशी झाला होता. रागिनीसोबतची ही भेट शेवटची ठरणार होती. त्याने आपल्या बाजूने हे नाते आता पूर्णपणे संपवून टाकले होते. मित्रासोबत होता आणि रागिनीसुद्धा एकटी नव्हती, पण तिने अजून दुसरे लग्न केले नव्हते. अभिनंदन, खूप लवकर लग्न केलंस. रागिनीचे हे बोलणे उपहासात्मक वाटले. अभिजितने फक्त तिच्याकडे एक नजर टाकली. तिच्यासोबत असलेल्या त्या दुसऱ्या माणसाला पाहून त्याला तो सर्व भूतकाळ आठवू लागला. सर्व काही आठवले त्याला. ते सर्व क्षण जेव्हा त्याने स्वतःला हरल्यासारखे अनुभवले होते, पण यावेळी त्याने चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही. मित्राला कोर्टात काही काम असल्यामुळे तो तिकडे निघून गेला आणि अभिजितसुद्धा थेट तिथून बाहेर पडला. अभिजित दुकानात आला होता. दुपारचे 2:30 वाजले होते. तो येताच शंकर आला. मालक, तुम्ही घरी नाही जाणार का? नाही, एक कप चहा घेऊन येतो.
त्याने उत्तर दिले आणि खुर्चीवर बसला. तासनतास उभे राहिल्यामुळे कंबर दुखून आली होती. बसताच वेदनेची एक तीव्र लहर पायापर्यंत गेली. त्याने डोळे मिटून घेतले. रागिणीसोबतचे त्याचे नाते जे काही होते ते आता कायमचे संपले होते. त्याला त्या जुन्या गोष्टी पुन्हा आठवायच्या नव्हत्या. घरी ती त्याची वाट पाहत होती, पण आज तो दुपारी आला नव्हता. तो थेट रात्रीच घरी परतला. नेहमीप्रमाणे तो आला होता. ताट वाढताना भूमिका त्याच्याकडे पाहत होती. तिला वाटले होते की आज त्याच्या वागण्यात काहीतरी फरक दिसेल, पण तसे काही नव्हते. अभिजित नेहमीसारखाच दिसत होता. जेवण करून तो उठला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. ती सुद्धा भांडी गोळा करून परत आली. तोपर्यंत अभिजित सुद्धा खोलीत आला होता. तुमचे काम झाले का? भीती वाटत असतानाही शेवटी तिने विचारून टाकले. तिचा हा प्रश्न ऐकून त्याला जणू सर्व काही पुन्हा एकदा आठवले. त्याने शांतपणे आपली मान हलवली. अभिजितचे गांभीर्य पाहून भूमिकाला वाटले की तो या क्षणी दुःखी आहे. त्यामुळे आता अधिक काही बोलणे योग्य ठरणार नाही. भूमिका शांत झाली. अभिजित तिच्या प्रश्नापासून वाचू इच्छित होता. त्याला माहीत होते की ती त्याची पत्नी आहे आणि आता त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे, पण तरीही त्याला जुन्या गोष्टीचा उच्चार करायचा नव्हता. भूतकाळातील प्रसंग जेव्हा मनावर खोल जखम करून गेलेले असतात तेव्हा त्याची आठवण काढल्याने अधिकच वेदना होते. म्हणूनच तो आता कोणत्याही प्रकारच्या दुःखातून पुन्हा जाऊ इच्छित नव्हता. रागिणी त्याच्या आयुष्याचा भूतकाळ होती आणि भूमिका त्याचे भविष्यकाळ होणार होती. तोपर्यंत त्याने त्या जुन्या पानांना पुन्हा उलटवले असते तर पुढचे आयुष्य अधिक कठीण झाले असते. हा विचार करून तो अधिक काही बोलू इच्छित नव्हता. तुम्हाला उशीर होत असेल, झोपून घ्या. अभिजितला अजूनही उभे राहिलेले पाहून भूमिका म्हणाली. तो कदाचित काहीतरी विचार करत होता आणि या क्षणी रागिणीशिवाय त्याच्या डोक्यात काही विचार असणार असे तिला वाटले. अभिजित पलंगाच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसला. त्याने भूमिकाकडे पाहिले. ती छोट्याशा ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या आपल्या सामानामध्ये काहीतरी शोधत होती. काय सांगणार तो तिला? रागिणीबद्दल सांगणे खरोखरच गरजेचे होते का? जे काही होते ते संपून गेले होते. मग त्याचा उल्लेख करायची काय गरज होती? भूमिका थोड्या वेळाने परतली. पलंगाकडे येताच त्याने तिला जागे असलेले पाहिले. तो इतका अस्वस्थ झालेला होता का? जर तशीच गोष्ट होती, इतकेच प्रेम, इतकेच दुःख होते, तर मग तो तिच्यापासून वेगळा व्हायला नको होता असा विचार तिच्या मनात आला. उद्या तुमच्याकडे वेळ असेल तर एक छोटेसे काम होते, तिने हळूवार आवाजात म्हटले. अभिजितने तिच्याकडे पाहिले. तो आता तिच्या या बोलण्याचा काही भलताच अर्थ काढू नये म्हणून तिने लगेचच स्पष्ट केले. मंगळसूत्राचे लॉक तुटले आहे, ते दुरुस्त करून घ्यायचे आहे, एवढेच सांगत होते. तू करणला सांगितले असते तर त्याने करून दिले असते, त्याने उत्तर दिले. भूमिकाने हळूच मान हलवली. उद्या सांगेल त्याला. ती वळून आपला फोन बंद करून ठेवू लागली. आज खोलीतील वातावरण कालसारखे नव्हते, तर अगदी सुरुवातीच्या दिवसासारखे शांत आणि अस्वस्थ करणारे होते, जेव्हा सोबत असूनही दोघे फक्त मुख राहायचे. अभिजितने पलंगाच्या उशीला टेकून डोळे मिटून घेतले होते, तर भूमिका झोपायचा प्रयत्न करू लागली. तिचे लग्न होणार होते, पण झाले नव्हते. ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. जे काही होते ते आता तिच्या आयुष्यात नव्हते, पण अभिजितच्या आयुष्यात नसूनही रागिणी अजूनही कुठेतरी उपस्थित आहे याची जाणीव तिला झाली. माहीत नाही का, पण ही गोष्ट तिला मुळीच आवडली नाही. अभिजितचे फक्त डोळे मिटलेले होते, पण तो पूर्णपणे जागा होता. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो एकेकीच राहिला होता. जेव्हापासून त्याने जबाबदार असण्याचा अर्थ समजून घेतला होता तेव्हापासून त्याने स्वतःला कामात इतके गुंतून घेतले होते की तो सर्वांपासून दुरावत गेला. भाऊ, बहीण, आई, वडील, कोणाशीच तो काही बोलायचा नाही. जेव्हा जाणीव होते की आपल्याला सावरणारे कोणी नाही, उलट आपल्याला सर्व सांभाळायचे आहे, तेव्हा माणूस गरजेपेक्षा जास्त विचार करू लागतो. तो सुद्धा तेच करत होता. तो क्षण किती कठीण होता जेव्हा त्याने हा विचार करून आपले शिक्षण सोडले होते की आपले लहान भाऊ बहीण आहेत, वडिलांवर उपचार करायचे आहेत, दुसऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या आईला विश्रांती द्यायची आहे आणि बहिणीचे लग्नही करायचे आहेत. त्याने खूप प्रयत्न केले होते, पण शिक्षण, काम, घर आणि जबाबदाऱ्या सर्व काही एकाच वेळी सांभाळणे प्रत्येकाला शक्य नसते. तो काही खूप हुशार नव्हता. एक वेळ त्याला वाटले होते की तो शिक्षणाला थोडा वेळ देऊ शकतो,
पण नंतर त्याला वाटायचे की तो थोडा वेळ जर कामाला दिला तर 4 पैसे अधिक मिळतील आणि याच विचारापुढे त्याने कामाला प्राधान्य दिले. कमाई एवढी मोठी नव्हती की तो काही काळानंतर पुन्हा शिक्षणाचा प्रयत्न करू शकेल. काव्या त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती आणि करण तब्बल 8 वर्षांनी लहान. तो जसा जसा स्वतः काम करू लागला त्याने ज्या अडचणी पाहिल्या होत्या त्यावर त्याने ठरवले होते की काहीही झाले तरी भाऊ बहिणीला या संघर्षाचा सामना करू देणार नाही. सर्व काही त्याच्यावरच येत गेले. त्याने ते कधी दाखवून दिले नाही. नाहीतर लहान बहीण आणि आई काही ना काही करून लागल्या असत्यात. सर्व जबाबदारी त्याच्या एकट्याची नव्हती. सर्व काही त्याला सांभाळायचे नव्हते. पण घरातील पुरुष मीच आहे आणि मला सर्व पाहायचे आहे हीच मानसिकता होती. पुरुषात्मक समाज फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही अडचणी निर्माण करतो. पण या गोष्टीची जाणीव कुठे होते? आपले वडील वारल्यावर त्याला वाटले की तो अपयशी ठरला. पैसे कमी पडले होते. कदाचित ते वाचले नसते. पण मनात एक सल राहून गेली. बहिणीच्या लग्नात त्याने जीवाचे रान केले होते. तरीसुद्धा जेव्हा तिच्या घरी गेला आणि लोकांनी गुपचूप बोलताना ऐकले की मुलगी गरीब घरातून आली आहे, जास्त सामान आले नाही, तेव्हाही त्याला आपण काही करू शकलो नाही अशीच हतबलता वाटली. आणि जेव्हा करणने नवीन दुचाकी मागितली होती तेव्हा त्याने पाहतो असे सांगितले होते. पण नंतर करण स्वतःच सेकंड हँड दुचाकीवर मांडला. तेव्हाही त्याला आतून वाटले होते की तो ती घेऊ शकला असता तर किती छान झाले असते. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने बहिणीचे लग्न लावून दिले. नंतर आईचा हट्ट आणि वाढते वय पाहून त्यानेही होकार दिला. रागिनी त्याच्या आयुष्यात आणखीन एक जबाबदारी बनून आली. जोडीदार असणे म्हणजे काय आणि साथ कशी निभवायची असते याची जाणीव अभिजितला कधी झालीच नव्हती. त्याने घरात जसे पाहिले होते त्या हिशोबाने तो फक्त तिला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. आपल्या आईसारखा तिला त्रास होऊ नये एवढाच त्याचा प्रयत्न होता. पण कदाचित तो इथेही अपयशी ठरला. त्याने ते कधी व्यक्त केले नसेल तरी प्रत्येक क्षणी सर्व काही सांभाळताना त्याला नेहमी एकच भावना जचत राहिली की तो काही करू शकला नाही. रागिनीचे त्याच्या आयुष्यातून निघून जाणे त्याला पूर्णपणे शांत करून गेले होते. गोष्ट प्रेमाची नव्हती तर त्या जाणिवेची होती जी त्याला नेहमी आपण अपयशी ठरायची आठवण करून द्यायची. त्याने मिटलेले डोळे उघडले. भूमिका कुस बदलत गाढ झोपेत त्याच्या जवळ आली होती. तिच्या कमरेवर त्याचे हात घट्ट होताच अभिजितने एक दीर्घ श्वास घेतला. मी काही बोललो किंवा थोडासा हात धरला की ही घाबरायला लागते, तो स्वतःशीच म्हणाला. त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. आज ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यामुळे आज त्याची अडचण कमी झाली होती. अभिजितने हळूच आपला हात पुढे करून तिच्या गालावर असलेले केस मागे सरकवले. असे करत त्याची बोटे तिच्या गालाला आणि कानशिलाला हलकेच शिवली आणि त्या क्षणी तिचे एकदम डोळे उघडले. अभिजितचा भूमिकाच्या चेहऱ्यावरील केस मागे सारताना अभिजितचा हात तर थबकलाच. आता दोघांच्या नात्यामध्ये कोणता नवीन बदल घडेल का? पुढील 7वा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.